नमस्कार बंधू भगिनींनो. आज आपण ऐकणार आहोत ही कथा नाही, एक मानवी संघर्ष. ही गोष्ट आहे राजा ययातीची. पण खरं सांगायचं तर ही गोष्ट आपल्या प्रत्येकाचीच आहे. कारण ययाती म्हणजे इच्छा, तृष्णा, भोग आणि कधीच न संपणारी असमाधानाची भावना. आपण सगळे आयुष्यात काहीतरी शोधतो, सुख, प्रेम, समाधान. पण प्रश्न असा आहे, सगळं मिळाल्यावरही मन शांत का होत नाही? खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कादंबरी ययाती आपल्याला हाच प्रश्न विचारते की माणसाचं मन शांत का होत नाही. या दीर्घ प्रवासात आपण पाहणार आहोत इच्छांचा जन्म, भोगांची गुलामगिरी आणि शेवटी त्यागातून मिळणारी मुक्ती. जर तुम्ही तयार असाल स्वतःकडे पाहायला, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच छान छान व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ययाती म्हणजे आपणच आहोत. ययाती ही खांडेकरांनी लिहिलेली खरी प्रसिद्ध मराठी कादंबरी आहे. ती भारतीय पुराणातील राजा ययाती या पात्रावर आधारित आहे. ही कादंबरी 1959 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ययाती राजा पुराणातील पात्र, मिथक, इतिहासाशी जोडलेलं. खांडेकरांची ययाती साहित्यकृती मानसशास्त्रीय तात्विक कादंबरी आहे. म्हणजे कथा पुराणावर आधारित आहे, पण भावनांचा, विचारांचा, संघर्षाचा अर्थ खूप रिअल आयुष्याशी जोडलेला आहे. प्लीज शेवटपर्यंत नक्की ऐका. नक्कीच तुमच्या आयुष्याशी नक्कीच फायदेशीर ठरेल. म्हणूनच लोक म्हणतात ययाती म्हणजे आपणच आहोत. ययाती भाग 1 मध्ये पाहूया ययातीचं मन. भारतीय पुराणामध्ये ययाती राजा म्हणून ओळखला जातो. पण खांडेकरांनी त्याला माणूस बनवलं. आणि माणूस कधीही परिपूर्ण नसतो. राजा ययाती अंतर्मनाचा संघर्ष. ययाती राजस आहे. त्याच्या महालात ऐश्वर्य आहे, सत्ता आहे, स्त्रिया आहेत, सुख आहे. पण तरीही त्याच्या मनात अशांतता आहे. तो कधीही शांत होत नाही. त्याचं म्हणजेच समाधानी राहत नाही. सगळं असूनही माणूस अस्वस्थ का असतो? इच्छा पूर्ण झाल्यावरही नवीन इच्छा का जन्माला येते? ययाती स्वतःला विचारतो, मी राजा आहे, पण मी समाधानी का नाही? तो स्वतःलाच हा प्रश्न विचारतो. देवयानी, अधिकाराचं प्रेम. देवयानी शुक्राचार्याची कन्या. तिला ययातीवर प्रेम आहे, पण तिचं प्रेम म्हणतं तू फक्त माझाच. ती ययातीला विचारते, राजा असलास तरी माझ्याशिवाय तू अपूर्ण आहेस. ययाती हसतो, पण आतून गोंधळतो. कारण त्याला प्रेम हवंय, पण बंधन नकोय. शर्मिष्ठा, मौनाचं प्रेम. आणि मग आहे शर्मिष्ठा. ती काही मागत नाही, ती फक्त सहन करते. ती ययातीकडे पाहते आणि मनात म्हणते, तू सुखी राहिलास एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहेस. बंधू भगिनींनो, हे प्रेम मोठं आहे, पण हे प्रेम दुःखद आहे. शाप. तारुण्याचा अंत. वासनेपुढे झुकल्यावर नियम तुटतो आणि मग येतो शाप. शुक्राचार्य म्हणतात, ययाती, तुझं तारुण्य आजपासून संपलं. क्षणातच राजा वृद्ध होतो. पण लक्षात ठेवा, शरीर वृद्ध झालं, पण इच्छा मात्र वृद्ध होत नाहीत. वृद्ध ययाती. अंतर्मनाची हाक. ययाती आरशात पाहतो आणि स्वतःलाच विचारतो, मी काय गमावलं? मी माझं काय गमावलं? तारुण्य की शहाणपण? तो स्वतःलाच आरशात बघून प्रश्न विचारतो. आणि इथून सुरू होतो खरा ययाती.
पार्ट 1 इथंच संपवतो. आता आपण पुढच्या भागात पाहूया मुलासी सौदा, पुरूचा त्याग. बापासाठी पुरूने काय त्याग केला ते पाहूया. पुन्हा मिळालेलं तारुण्य, भोगाचा कंटाळा हे पुढच्या भागात पाहूयात. भाग 2 तारुण्याची देवाणघेवाण आणि पुरूचा त्याग. वृद्ध ययाती असहाय्य वास्तव. त्याला ते सहन होत नाही. ययाती आता राजा आहे, पण लोक त्याला वृद्ध राजा म्हणून पाहतात. दरबारात तो बसलेला असतो, पण त्याचं मन भूतकाळात फिरत असतं. तो स्वतःशीच म्हणतो, हे माझं शरीर नाही, हे माझं आयुष्य नाही. बंधू भगिनींनो, शरीर थकलं की माणूस तक्रार करायला लागतो, पण इच्छा थकल्या नसतील तर वेदना मात्र असह्य वेदना होतात. ययातीला जाणवतं की वृद्धत्व हे फक्त शरीराचं नाही, ते असहाय्यतेचं नाव आहे. ययातीचा अंतर्गत संघर्ष. ययाती विचार करतो, मी राजा आहे, मी इतकं सगळं कमावलं, मग मला भोग घेण्याचा अधिकार नाही का? तो स्वतःला समजावतो, ही शिक्षा अन्यायकारक आहे. पण आतून एक आवाज म्हणतो, अन्याय शापात नाही, अन्याय शापात नाही, अन्याय तुझ्या वासनामध्ये, तुझ्या इच्छामध्ये, तुझ्या अपेक्षामध्ये आहे. मुलांना बोलावणं, शेवटची आशा. ययातीची शेवटची आशा बघा. ययाती सर्व मुलांना बोलावतो. त्याच्या आवाजात आज आदेश नाही, विनंती आहे. तो म्हणतो, माझ्या मुलांनो, मला माझं तारुण्य परत हवं आहे. त्याने अजूनही इच्छा अपेक्षा सोडलेल्या नाहीत. बघा, तो म्हणतो, मुलांनो, मला माझं तारुण्य हवंय. दरबार शांत होतो. मुलं एकमेकाकडे पाहू लागतात. सगळे आश्चर्यचकित बघू लागतात. मुलांचा नकार. बघा, कोणाकोणाचा नकार येतो. एक एक मुलगा पुढे येतो. कोणी म्हणतं, पिताजी, माझं आयुष्य माझं आहे. कोणी म्हणतं, राज्य सांभाळायचं आहे पिताजी मला. कोणी गप्पच राहतं, काहीच उत्तर देत नाही. बंधू भगिनींनो, हे मुलं चुकीची नाहीत, पण ययातीला ते क्रूर वाटतात. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या दुःखात अडकतो, तेव्हा त्याला इतरांची सत्य दिसत नाहीत. पुरू शांत उभा असलेला पुत्र. आणि मग बघा, दरबाराच्या कोपऱ्यात उभा असलेला पुरू पुढे येतो. तो काही क्षण गप्प राहतो, मग म्हणतो, पिताजी, तुमच्या सुखासाठी मी माझं तारुण्य देईन. दरबार हादरतो. सगळे आश्चर्यचकित बघू लागतात. एवढा तरुण पुरू स्वतःच्या पित्यासाठी तारुण्य द्यायला निघाला. पुरूचा त्याग महान क्षण आहे हा बघा. पुरू पुढे म्हणतो, तुम्ही राजा आहात, पण त्याआधी तुम्ही माझे वडील आहात. तो हसतो, पण त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. बंधू भगिनींनो, हा त्याग आहे, पण हा त्याग कोणालाही आनंद देत नाही. कारण दुसऱ्याचं तारुण्य ओढवून हा ययाती स्वतःला घेणार आहे. ययातीला तारुण्य मिळणार आहे, पण किंमत फार मोठी आहे. कारण पुरूचं तारुण्य जाणार आहे. तारुण्याची देवाणघेवाण. क्षणातच चमत्कार होतो. पुरू वृद्ध होतो, ययाती तरुण होतो. दरबार आनंद साजरा करतो, पण कारण ययाती पुन्हा तरुण झालेला असतो. पण एक माणूस आनंदी नाही, तो म्हणजे पुरू. तरुण ययाती, त्याचा पहिला श्वास बघा. ययाती आरशात पाहतो. तेच डोळे, तेच शरीर, तेच तारुण्य. तो हसतो, पण बंधू भगिनींनो बघा, हा हसरा चेहरा फार काळ टिकत नाही. कारण इच्छा पुन्हा जाग्या होतात. तुम्ही असता तर काय केलं असतं? वडिलांसाठी आयुष्य दिलं असतं का? की स्वतःसाठी उभं राहिलं असतं? पुरू बरोबर आहे का, की मूर्ख आहे? त्यांनी चूक की केली का बरोबर केलं? हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
भाग 2 इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत ययातीचे पुन्हा भोग. भोगाचा कंटाळा त्याला कसा येतो, देवयानी आणि शर्मिष्ठाचा संघर्ष, आतून तुटत जाणारा ययाती. भाग 3 मध्ये बघूयात भोग, कंटाळा आणि आतून तुटणारा ययाती. पुन्हा मिळालेलं तारुण्य, नवी सुरुवात. ययाती तरुण झाला आहे, रक्तात उष्णता आहे, त्याच्या डोळ्यात चमक आहे. दरबार पुन्हा गजबजलेला आहे. नृत्य, संगीत, उत्सव असं दरबारात चालू आहे. ययाती मनात म्हणतो, हेच हवं होतं मला, हेच तर हवं होतं मला आणि ते माझ्या मनासारखं झालं, असं तो म्हणतो. पण बंधू भगिनींनो, माणूस जेव्हा काहीतरी मिळवतो तेव्हा तो थांबत नाही. ते मिळालं पण त्याला पुढच्या आशा सुरू होतात तरीही तो समाधानी नसतो. तो आणखी मागतो. बघा, भोगाचा आरंभ. ययाती पुन्हा भोगात बुडतो. पुन्हा अपेक्षामध्ये बुडतो. रात्री महाल झगमगतो, दिवसा राज्य चालतं. तो म्हणतो, मी राजा आहे, मला हे सर्व शोभतं. पण एक प्रश्न हळूवार डोकं वर काढतो. हे सगळं किती दिवस चालणार? सत्ता आणि अहंकार, तारुण्य परत आलं. बघा, आणि त्याबरोबर अहंकारही ययातीबरोबर पुन्हा आला. ययाती आता कोणाचं ऐकत नाही, तो विसरतो. हे तारुण्य उधार आहे. जे उधार असतं त्यावर माणूस जास्त हक्क गाजवतो. देवयानी पुन्हा एकदा अपेक्षा. देवयानी पुन्हा ययातीचे जवळ येते आणि पुन्हा अजूनही ती ययातीला म्हणते, आता तरी तू फक्त माझाच आहेस ना रे, असं ती ययातीला विचारते. तिच्या आवाजात भीती आहे. ययाती काहीही उत्तर देत नाही, कारण तो आत्ता कोणाचाही नाही. तो फक्त आणि फक्त स्वतःचा आहे. शर्मिष्ठा शांतपणे बसलेली. शर्मिष्ठा शांत, वेदना असतात तिच्या, काहीही बोलत नाही. शर्मिष्ठा दूर उभी, शांतपणे उभी असते. ती पाहते ययातीचं हसणं, पण तिला जाणवतं की हे हसणं जास्त काळ टिकणार नाही. ययातीचं हे हसणं पोकळ आहे. ती मनात म्हणते, तो थकतोय, पण त्याला ते कळत नाहीये. बंधू भगिनींनो, कधी कधी जे जास्त प्रेम करतात ते सगळ्यात जास्त गप्प असतात. कारण त्या व्यक्तीला, समोरच्या प्रेम करणारा व्यक्ती जर आनंदी असेल तर ती व्यक्ती त्याच्यातच आनंद बाळगते. भोगाचा कंटाळा. असेच दिवस जातात, वर्ष जातात. भोग तेच, स्त्रिया तेच, सुख तेच, पण आनंद नवा राहत नाही. ययाती स्वतःशी म्हणतो, मी हे सगळं कधीही अनुभवलं आहे, आधीही अनुभवलं आहे. इच्छा संपत नाहीत, इच्छा कधी समाप्त होत नाहीत. मी समाधानी का होत नाही? अपेक्षा माझ्या वाढत आहेत, पण अनुभव संपतात. आत्मसंवाद बघा. पहिला तडा. एक रात्री ययाती एकटाच बसलेला असतो. सगळं शांत असतं. तो स्वतःलाच विचारतो, मी काय मिळवलं? त्याला उत्तर मिळत नाही. फक्त एक जाणीव, मी कुणाचं तरी आयुष्य वापरतोय. पुरूची आठवण येते. ययातीला पुरू आठवतो, वृद्ध पुरू, पण तो शांत असतो. ययाती विचार करतो, तो माझ्यापेक्षा समाधानी का आहे? मी त्याचं तारुण्य घेतलेलं आहे तरी पुरू शांत का आहे, समाधानी का आहे, असा ययातीला प्रश्न पडतो. हा प्रश्न ययातीला आतून हादरवतो. आता अंतर्गत संघर्ष पहा. सत्य जवळ येतंय. ययातीला जाणवतं की भोगांनी त्याला थकवलं आहे. तो म्हणतो, इच्छा म्हणजे आग आहे, ती विझत नाही, ती सगळं जाळते. आणि पहिल्यांदाच तो भोगापासून दूर जायचा विचार करतो. ययातीला आत्ता आठवायला लागलं की आपण समाधानी होत नाहीये, अपेक्षा वाढत आहेत. तो त्या भोगापासून दूर जायचा विचार करायला लागतो.
तुमच्याकडे सगळं असतं पण मन शांत नसतं, तुम्ही समाधानी नसतात. तर दोष कुणाचा? परिस्थितीचा की इच्छांचा? भाग 3 इथे संपतो. आता चौथ्या भागामध्ये आपण पाहूया ययातीचा आत्मबोध, त्याग आणि मुक्ती. अंतर्मनाचा अंधार. रात्रीचा अंधार आहे, महालात दिवे आहेत, पण ययातीच्या मनात अंधार आहे. तो एकटा आहे. आज त्याला भोग नकोत, संगीत नको, सत्ता नको. तो स्वतःशी म्हणतो, मी सगळं अनुभवलं, पण कधीच पूर्ण झालो नाही. बंधू भगिनींनो, हा तो क्षण असतो जिथे माणूस बाहेर नाही आत वळतो. आत्मबोधाची सुरुवात. ययाती आठवतो देवयानीचा अधिकार, शर्मिष्ठाचं मौन, पुरूचा त्याग. तो विचारतो, मी कोणाला काय दिलं हो? उत्तर कठीण आहे. त्याला जाणवतं तो सगळ्यांकडून घेत राहिला, पण परत काहीच दिलं नाही. त्याने सतत दुसऱ्याकडून अपेक्षा केल्या, दुसऱ्याकडून घेतलं, पण स्वतः कधीच दुसऱ्याला काही दिलं नाही. देवयानी, त्याला आठवतं देवयानी बरोबर तुटलेलं नातं. देवयानी ययातीसमोर उभी आहे. ती विचारते, आता तरी मी पुरुषी आहे ना? ययाती शांतपणे म्हणतो, तू प्रेम दिलंस, पण मला मोकळं नाही केलंस. देवयानी हादरते. पहिल्यांदाच तिला कळतं प्रेम म्हणजे मालकी नाही. शर्मिष्ठा निशब्द, शब्द न बोलणारी. शर्मिष्ठा काही बोलत नाही. ययातीच तिच्याकडे पाहतो. तो म्हणतो, तू मला कधी बांधलंच नाहीस. तो म्हणतो, तू मला कधी बांधलं नाहीस, म्हणूनच तू मला सर्वात जास्त जवळची आहेस. शर्मिष्ठाच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती हसते, कारण तिला माहीत आहे हे सत्य उशिरा आलं, पण आलं. त्यांना चूक समजली, तिला चूक समजली, पण उशिरा समजली. पुरू आरसा बघा, पुरू आरशासमोर बसलेला असतो. ययाती पुरूकडे जातो. वृद्ध पुरू शांत बसलेला आहे. ययाती विचारतो, तू दुःखी नाहीस का? पुरू हसतो. दुःख तेव्हाच असतं जेव्हा अपेक्षा असतात, जेव्हा माणूस सतत अपेक्षा करतो. हा एक वाक्य ययातीचं आयुष्य बदलतो. तारुण्य परत देणं. बघा, ययाती तारुण्य पुरूला कसं माघारी देतो. महान निर्णय त्याने घेतलेला असतो. ययाती म्हणतो, पुरू, हे तारुण्य तुझंच आहे. क्षणात देवाणघेवाण परत होते. पुरू तरुण होतो, ययाती वृद्ध होतो. पण बंधू भगिनींनो, आज ययाती पहिल्यांदाच हलका वाटतो. वैराग्य, मुक्तीचा मार्ग. ययाती सिंहासन सोडतो. सर्व राज्य सांभाळायला राज्य पुरूकडे देतो. तो म्हणतो, राजाने मला सत्ता दिली, पण शांती नाही. तो वनात निघून जातो. ना भोग, ना सत्ता, ना अहंकार, फक्त स्वतःशी संवाद. अंतिम सत्य बघा, ययाती म्हणतो, इच्छा पूर्ण होत नाहीत, अपेक्षा थांबत नाहीत, माणूस समाधानी होत नाही. त्या संपतात फक्त समजुतीने. बंधू भगिनींनो, भोग म्हणजे समुद्राचं पाणी आहे. जितकं पित जाल तितकं तहान वाढतच जाते. कादंबरीचा या संदेश बघा, ययाती राजा नाही, तो आपण आहोत. आपणही त्याच्यासारखेच अहंकारी आहोत, अपेक्षा करणारे आहोत, कधीही समाधानी राहत नाही. आपण सगळे कधी ययाती असतो, कधी देवयानी, कधी शर्मिष्ठा, कधी पुरू. प्रश्न एकच आहे, आपण कधी थांबणार? आपण कधी समाधानी होणार? ही कथा इथेच संपते. याच्यातून तुम्हाला अहंकारामुळे समाधानी न राहण्यामुळे काही गोष्टी समजल्या असतील. त्यामुळे अहंकार इथेच थांबवा, अपेक्षा कमी करा, समाधानी राहायला शिका. ओके, ही कथा इथे संपते, पण प्रश्न इथे सुरू होतात, कारण ययाती प्रत्येकाच्या मनात आहे. जर ही कथा तुम्हाला भिडली असेल तर ययाती जिवंत आहे असं समजूयात.
बंधू भगिनींनो, भोग म्हणजे समुद्राचं पाणी आहे. ओके. जितकं प्याल तितकं वाढतच जातं. त्यामुळे समाधानी राहायला शिका आणि अहंकार नष्ट करा. अहंकारामुळे आयुष्याची प्रगतीही थांबते. अहंकारामुळे नाती तुटतात आणि आपणही असमाधानी राहतो. त्यामुळे नक्की तुम्ही अहंकार कमी करा आणि समाधानी राहायला शिका. तुमचं मनही प्रसन्न होईल आणि जीवन आनंदित होईल. आपल्यासाठी याच्यातून एकच प्रश्न उरतो, तिला सगळं मिळालं तरीही तो असमाधानी होता आणि जेव्हा त्याने त्याग केला तेव्हाच त्याला शांती मिळाली. आज आपण स्वतःला विचारूया, आपण काय शोधतोय आणि का? भोग की समाधान? कदाचित ययाती आपल्याला एवढंच शिकवतो, इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या समजुतीनेच संपतात. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील, तुमच्या मनाला प्रसन्न करणारे किंवा जीवनाला मोटिवेट करणारे व्हिडिओ ऐकायचे असतील, तसेच भक्ती व्हिडिओ ऐकायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा, आनंदी राहा, अहंकार कमी करा, समाधानी राहायला शिका. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.